परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचा आणि तहान भागवणारा प्रकल्प म्हणजे येलदरी जलाशय अशी ओळख आहे। आणि या जलाशयात आता केवळ 53% जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे। आपण पाहू शकता तळ या ठिकाणी दिसून येत आहे। मागच्या आठवड्यामध्ये 30 तारखेला या जलाशयामध्ये 57% इतका जिवंत पाणीसाठा होता। मात्र आता या जलाशयामध्ये केवळ 53% पाणीसाठा आहे आणि त्यामुळे तळ असे या ठिकाणी दिसून येत आहेत। खरं तर परभणी, नांदेड आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचा हा प्रकल्प आहे। पूर्वीचा इतिहास पाहता या जलाशयामध्ये 30% पाणीसाठा जरी उपलब्ध असला तरी तिन्ही जिल्ह्याची पिण्याची सोय या जलाशयातून भागवली जाऊ शकते। तिन्ही जिल्ह्याची सिंचनाचाही प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर आहे, कारण परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 22 छोटे मोठे लघु प्रकल्प आहे आणि सर्वच प्रकल्पांनी जवळपास तळ गाठला आहे। त्यामुळे येणारे दिवस परभणीकरांसाठी काटकसरीचे पाणी वापरून करणे गरजेचे बनलेले आहे, कारण 57% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि अनेक ठिकाणावरून रब्बी पिकांना आवर्तन देण्याची मागणी होत आहे आणि त्यामुळे येणारे दिवस संकटाचे असणार आहे। जिल्हा प्रशासनाने पाणी जपून वापरायच्या सूचना अनेक वेळी या तिन्ही जिल्ह्यांना केलेल्या आहे, मात्र तुर्तास तरी 57%वरून 53% इतका पाणीसाठा या जलाशयामध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये परभणीकरांसहित नांदेड आणि हिंगोलीच्या नागरिकांना पाणी जपून वापरणे गरजेचे बनले आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, येलदरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।